नमस्कार मंडळी. तर आज आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत. तर हे बघा, ह्या मी चांगल्या घट्ट अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत. हे बघा, ही आपटलेली आहे त्याच्यामुळे ती फुटली आहे. हे बघा, तर ह्या चांगल्या ज्या कैऱ्या आहेत ना, तर ह्या मी काय करते, कुकरमध्ये ठेवून ह्याला 3 शिट्ट्या करून घेते. तर मंडळी, आपण जी कैरी घेतली आहे ना, ती ही बघा, तिला एक मी 3-4 शिट्या करून असं तिचं पल्प करून घेतलं आहे. तुम्हाला जर तुम्ही ही सालंसुद्धा सुरुवातीलासुद्धा काढू शकता आणि नंतर कैरी तिचे तुकडे करूनसुद्धा ती बॉईल करू शकता. तर मी आता ही कैरी जी बॉईल करून घेतली आहे ना, तर तिचा मी आता पल्प काढून घेते. तर मंडळी, आपण जे कैरीचं पन्ह बनवणार आहोत ना, त्याच्यासाठी मी हे एवढं सारं साहित्य घेतलेलं आहे. तर जी आपण कैरी उकडत ठेवलेली ना, तर तिचा हा मी पल्प असा काढून घेतलेला आहे. आणि ते हे कैरी उकळलेलं पाणी आहे, ते पण आपल्याला लागणार आहे. तर ही मी साखर घेतलेली आहे. तर हा पुदिना घेतलेला आहे, हे आलं घेतलं आहे आणि मसाला बनवण्यासाठी हे 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि एक पाव चमचा मिरी घेतलेला आहे. तर हे तिन्ही भाजून मी मसाला बनवणार आहे. आणि मीठ घेतलं आहे आणि चाट मसाला घेतला आहे आणि हे सब्जाचं बी आहे. हे 1 लिंबू घेतलं आहे, लिंबूचा रस घालणार आहे. तर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर ते काळं मीठ घेतलं तरी चालतं. माझ्याकडे काळं मीठ आता नाही आहे म्हणून मी हा चाट मसाला घेतला आहे. तर मी काय करते, सर्वात प्रथम हे जिरं टाकते, ही बडीशेप टाकते. बडीशेप जिरं ही कसं आपल्याला थंडावा देतात आणि हे मिरे गरम असतात पण ते त्याच्यामध्ये मॅच होऊन जातात. तर आता हा जो मसाला आहे ना, मी थोडंसं एक त्याला सुगंध सुटेपर्यंत थोडासा परतून घेते आणि मिक्सरला लावून ह्याची मी भरडसर पूड करून घेते. तर मी हा मसाला ना भाजून घेतला आहे. हा बघा, हा थंड झाला आहे. तर मिक्सरमध्ये घालून मी ह्याची ना भरडसर पूड करते. तर तो मसाला ना, हे बघा, जिरं, बडीशेप आणि मिरी मी अशा प्रकारे हे भरडसर वाटून घेतलेला आहे. म्हणजे एकदम पूड पण नाही करायची. तर आता काय करते, हा जो पल्प आहे ना, तो ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि त्याच्यामध्ये हे आलं घालते आणि त्याच्यामध्ये हे पुदिना घेतला आहे तो घालते. आणि जे आपण पाणी कैरी बॉईल केलेली होती ना, ते घालते आणि मी मिक्सरला फिरून घेते. तर मंडळी, ही बघा, मी स्मूथ अशी ही पेस्ट करून घेतलेली आहे. तर मंडळी, आता काय करायचं, ही मी एवढी साखर घेतलेली आहे ना, तर ती साखरेवरती हे तेवढंच पाणी घालायचं आणि साखरेला चांगली उकळी यायला द्यायची. साखरेला चांगली उकळी यायला द्यायची. आता तर मंडळी, आपल्या ह्या साखरेला ना अशी उकळी आलेली आहे, म्हणजे पाक होऊ द्यायचं नाही. तर त्याच्यामध्ये हा जो आपला पल्प आहे तो आतमध्ये टाकायचा आणि मिक्स करायचा. तर आता जो हा पल्प आहे ना, तो मिक्स करून एक 7 ते 8 मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचा. तर आता आपण जो आंब्याचा पल्प उकळत ठेवला आहे ना, तर त्याला एक 4-5 मिनटं झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये आता हे मी मीठ टाकते, त्याच्यामध्ये हा मी चाट मसाला टाकते आणि त्याच्यामध्ये हा मी मिरे, जिरं आणि बडीशेपचा जो मसाला बनवला मी तो टाकते. तुम्ही काळं मीठ टाकलं तरी चालतं, त्याने टेस्ट अजून खूप चांगली येते. तर आता अजून एक मी 4-5 मिनटं हे असं शिजून घेणार आहे. तर कसं आहे, आपल्याला हे म्हणजे आंब्याचं
आहे पण त्याला कलर नाही आहे, मग ते कसं वेगळंच दिसतं. म्हणून आपण काय करायचं, थोडासा फूड कलर टाकायचा आतमध्ये. मग लिक्विड कलर टाकला तरी चालतो किंवा पावडर कलर टाकला तरी चालतो. तर हा थोडासा फूड कलर टाकायचा, म्हणजे कसं त्याचा कलर एक छान असा हिरवागार दिसतो. तर हे बघा, मी आता ह्याच्यामध्ये हा फूड कलर टाकलेला आहे. तर हा मी आईस्क्रीमसाठी जो कलर वापरते ना, तो कलर टाकलेला आहे. हा बघा, आता बघा तो किती छान दिसतो. तर आता एक 2-3 मिनटं ह्याला असं चांगलं शिजू द्यायचं. तर आता आपलं हे जे मिश्रण आहे ना, ते तयार झालेलं आहे. त्याचा कलर पण बघा किती छान दिसतोय. आणि बघा, म्हणजे त्याला काही असं एक तार वगैरे असं ह्याला याची गरज नाही आहे. हे बघा, तर आता हे छानपैकी आपलं मिश्रण हे पण्याचं तयार झालेलं आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते आणि ह्याला थंड करून घेते. तर आता आपलं हे पण्याचं जे मिश्रण आहे ना, ते हे बघा तयार झालेलं आहे. तर मी आता काय करणार आहे, हे एका काचेच्या बाटलीत घालून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर त्याच्यामध्ये हे मी एका लिंबाचा रस घालते. कारण काय होतं, आपण ज्यावेळी फ्रीजमध्ये ते ठेवतो त्यावेळी ते असं जमू नये, म्हणजे क्रिस्टल त्याच्यावर साखरेचे जे असतात ना, ते क्रिस्टल येतात. म्हणून त्याच्यावर हा लिंबूचा रस घालायचा. मग आपलं ते मिश्रण जे आहे ना, ह्याला अगदी 2-3 महिने झाले तरी त्याला काही होत नाही. कारण लिंबूचा रस कसं टिकवण्याचं पण काम करतो. तर आता मी काय करते, हे जे मिश्रण आहे ते मी काचेच्या बॉटलमध्ये घालून ठेवते. तर मंडळी, हे बघा, हे आपलं पन्नाचं जे काल मी प्रेमिक्सच म्हणा बनवून ठेवलेलं ते तयार आहे. हे आपल्या फ्रीजमध्ये ना असं काचेच्या बॉटलमध्ये ठेवलं तर 3 महिने अगदी व्यवस्थित राहतं, ह्याला काही होत नाही. तर आता मी ना तुम्हाला ह्याचं पन्नं कसं करतात ते दाखवते. मग त्याच्यासाठी मी हे काल जे सब्जा घेतलेला त्याचं एक बी घेतलं आहे भिजून. हे लिंबूच्या गोल चकत्या घ्यायच्या आणि हे पुदिना घेतला आहे मी आणि हे आईसचे तुकडे घ्यायचे. तर मी काय करते, तर आता काय करते, हा जो बर्फ आहे तो मी ह्या ग्लासमध्ये घालून घेते. तर त्याच्यावरती हे लिंबूच्या गोल चकत्या घालायच्या, त्या घालून घेते. त्याच्यावरती ही पुदिन्याची पानं घालून घेते, मध्ये जास्त पडलं, आणि हा सब्जा घालते. असाही सब्जा जो असतो ना, तो आपल्या शरीराला थंडावा पण देतो. आणि आता जे आपलं हे प्रीमिक्स जे बनवलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये 2 चमचे घालते. तर आता काय करायचं, पाणी घालायचं. तर हे बघा, मी आता हे 3 ग्लास पन्नं 2 चमचे घालायचं, नंतर थंडगार बर्फाचं पाणी घालायचं आणि हे असं मी 3 ग्लास पन्नं आता केलेलं आहे. तर असं आपण हे बनवून ठेवलं ना तर पटकन आपण लगेच त्याचा सरबत करू शकतो. हे बघा, हे प्रीमिक्स हे असं बनवून काचेच्या बॉटलमध्ये हे जर भरून ठेवलं तर लगेच आपण ह्याचं आतमध्ये बर्फ आणि पाणी घातलं की लगेच त्याचं प्रीमिक्स बनवू शकतो. तर हे बघा, ह्या कैरीपासून मी हे आंब्याचं
पन्ह बनवलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. हे बघा, हे छानपैकी असं 3 ग्लास पन्ह आणि हे प्रीमिक्स हे असं बनवून ठेवलं की आपण हवं त्यावेळी ते बनवून खाऊ शकतो. तर ह्या सीझनमध्ये तुम्ही नक्कीच हे असं थंडगार कैरीचं पन्ह बनवा.